नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सरकारचा मोठा निर्णय, बिग ब्रेकिंग न्यूज। मित्रांनो, सर्व LPG गॅस धारकांना 31 डिसेंबरपूर्वी KYC करणे अनिवार्य। कृपया लक्षात घ्या की KYC केल्याशिवाय सबसिडी मिळणार नाही। पहल ह्या योजनेचं नाव आहे KYC म्हणजेच नो युअर कस्टमर। आताच तुम्हाला गॅस सिलेंडर KYC करणे आवश्यक। KYC दोन प्रकारे करू शकतात, ऑफलाईन ऑनलाईन। या KYC साठी तुम्हाला आधार कार्ड व बेनिफिशरी कार्ड। KYC कशी करा? KYC करण्यासाठी आपण भारत गॅस उदाहरण घेऊ। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं होमपेज दिसेल, माय LPG इन भारत गॅस आयकॉनवर क्लिक करा। त्यानंतर अशी विंडो ओपन होईल। पासवर्ड आणि लॉगिन, पासवर्ड ID व युजर नेम लॉगिन तुम्हाला करावं लागणार आहे। त्यानंतर तुमचं KYC डिटेल जी क्रेडिशनल जी क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स आणि जो नंबर तुम्हाला बेनिफिशियरी जो ID आहे ती तुम्हाला टाकून KYC प्रोसेस फोटो काढून तुम्हाला कंप्लीट करायची आहे। सबसिडी कशी मिळणार? LPG सबसिडी योजनेसाठी तुम्हाला 10 किलोग्रॅमचे गॅस सिलेंडर घ्यावे लागणार आहे, जे पूर्वी पारंपरिक पद्धतीत 14.9 किलोग्रॅमचे होते। म्हणजे ते अर्थशास्त्राची श्रिंकफ्लेशन संकल्पना काम करते। श्रिंकफ्लेशन काय आहे? पुढील आपल्या अपकमिंग आस्कचे अंडर समजून। कंपोसाइट सिलेंडर काय आहे याची डायग्राम पुढील प्रमाणे सांगता येईल। हे त्या पद्धतीने काम करतात ज्या पद्धतीने थर्मस फ्लास्क काम करतात। यामध्ये एक ग्लास फायबर असतो, बाहेरचं आवरण प्लास्टिकचं असते। अशा पद्धतीने हे काम करणार आहे। थोडक्यात तुम्हाला या योजनेअंतर्गत 10 किलोग्रॅमचे प्लास्टिक कंपोसाइट जे सिलेंडर आहे ते मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जाणून खुशी होईल की आपल्या चॅनल 500 सबस्क्राइबर जवळ आहे आणि 500 सबस्क्राइब झाल्यानंतर हा एपिसोड तुमच्यासाठी येणार आहे। यामध्ये मी मनोमोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधणार आहे। यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशा प्रकारे आपला व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला? तुमचे प्रश्न शंका असतील तर जरूर कमेंट करा। हा व्हिडिओ आवडल्याबद्दल, इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मी मनापासून धन्यवाद। रिवाइंड सोफा।